नमस्कार मित्रांनो, इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो. तर तुम्ही ते आता बघत असाल की राज्याचा महाधिवक्ता हा इम्पॉर्टंट टॉपिक घेणार आहे, जे तुम्हाला MPSC राज्यसेवा तसेच ग्रुप बी आणि ग्रुप सी सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं ठरणार आहे. तर चला तर बघू आपण राज्याचा महाधिवक्ता याच्याविषयी. ओके, पहा, राज्याच्या कार्यकारी मंडळाचा महत्त्वाचा कार्यकारी मंडळामध्ये महाधिवक्ता यांचा समावेश असतो. ओके मित्रांनो, आणि यांची नेमणूक कोणत्या घटनेच्या कलम 165 नुसार केली जाते मित्रांनो. तर लक्षात ठेवा कलम, कारण की ग्रुप सी मध्ये किंवा राज्यसेवेमध्ये डायरेक्ट कलम विचारते. आणि त्याच्यानंतर आता बघू, राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून हा राज्याचा महाधिवक्ता असतो. मित्रांनो लक्षात ठेवा, राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून कोणाला म्हटले जाते, तर राज्याचा महाधिवक्ता यांना म्हटले जाते. तर नेमणूक कोणामार्फत केली जाते, तर नेमणूक राज्यपालामार्फत केली जाते. ओके, तर अर्थ काय पाहिजे, म्हणजे पात्रता काय पाहिजे, तर उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्यासाठी जे अर्थ लागते तेच अर्थ राज्याचा महाधिवक्ता होण्यासाठी लागते. ओके मित्रांनो लक्षात ठेवा, परत सांगतो तुम्हाला, अर्थ काय, तो उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्यासाठी जे अर्थ लागते तेच राज्याचा महाधिवक्ता होण्यासाठी लागते. ओके, तुम्हाला लक्षात नक्की झालं असेल. तर कालावधी काय, तर कालावधी घटनेत निश्चित नाही आहे. लक्षात ठेवा, असं तुम्हाला कंबाईन मध्ये किंवा राज्यसेवेमध्ये असं पॉईंट विचारू शकतात की कालावधी घटनेत निश्चित आहे म्हणतात, पण इथं फसवण्याचं काम करतात, तर घटनेत निश्चित नाही आहे. ओके, तर याच्यामध्ये काय, तर राज्यपालाच्या मर्जीतलं पद आहे. ओके, तर म्हणजे मर्जीपर्यंत असेपर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात. ओके, तर संकेत काय पडला होता, इथं एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. संकेत म्हणजे मंत्रिमंडळाने जर राजीनामा दिला तर त्यांना आपण आपल्या राज्याच्या महाधिवक्त्याला सुद्धा आपला राजीनामा द्यावा लागतो. तर कोणाकडे दिला जाते, तर राज्यपालाकडे देतो. ओके, तर संकेत इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. समजा मंत्रिमंडळाने जर आपला राजीनामा दिला तर आपल्या राज्याच्या महाधिवक्त्याला सुद्धा आपला राजीनामा द्यावा लागतो आहे की. ओके, तर आता कार्य बघू. कार्य म्हणजे कामं कोणती कोणती आहेत त्याने, तर राज्यपालाकडून विधिविषयक बाबी राज्य सरकारला सल्ला देणे हे त्यांचं काम आहे. ओके, आणि जर समजा राज्यपालांनी समजा विधिविषयक त्याला कामे सोपवले तर ते कामे करणे. ओके, आणि घटनेने किंवा कायद्याने सोपवलेले कार्य करणे हे त्यांचे एक कार्य आहे. ओके, तर त्याच्यानंतर 10 नंबरचा टॉपिक बघू. राज्याच्या राज्यशास्त्रातील सर्व न्यायालयामध्ये सुनावणीचे ऐकू घेण्याचा अधिकार आहे म्हणते. म्हणजे जे राज्याचे जे न्यायालय आहे, म्हणजे उच्च न्यायालय किंवा इतर न्यायालय जे छोटे मोठे राहतात त्यांच्यामध्ये सुनावणी घेण्याचा ऐकू घेण्याचा अधिकार आहे. तर राज्याच्या विधिमंडळाने राज्य विधिमंडळाच्या दोन्ही किंवा सदस्य असलेल्या समितीमध्ये बोलण्याचा अधिकार आहे. इम्पॉर्टंट लक्षात ठेवा मित्रांनो, त्यांना विधिमंडळाचे दोन्ही सभागृह, म्हणजे विधिमंडळाचे दोन्ही सभागृह कोणते, म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद आणि सदस्य असलेल्या समितीत बोलण्याचा अधिकार आहे. ओके, आणि समजा आता मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक बनवणार मतदानाचा अधिकार. मतदानाचा अधिकार काय मित्रांनो, समजा विधानसभा आहे आणि विधान परिषद आहे, तिथं मतदानाचा अधिकार त्या सदस्यांना असतो, पण आपल्याला या राज्याच्या महाधिवक्त्याला मतदानाचा अधिकार राहत नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, IMP इज मोस्ट इम्पॉर्टंट. मतदानाचा अधिकार नाही, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे पण मतदानाचा अधिकार नाही. आणि हे इम्पॉर्टंट म्हणजे ते कॅबिनेटचे सदस्य नसतात. ओके, कॅबिनेटचे सदस्य नसतात. आणि आता शेवटचं म्हणजे पगार वगैरे हे राज्यपाल म्हणजे त्यांचा पगार हा राज्यपाल ठरवतो, मर्जीनुसार चालते. त्यामुळे राज्यपाल ठरवतो त्यांना पगार किती वगैरे काय मिळेल. ओके, तर ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल. ठीक आहे, थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.